सावित्रीमाई कशी जगली, कशी आपल्याला पोटाशी धरली, आपल्यासाठी किती कष्ट केली, ती आपल्याला सावित्री ऐकायची आहे. ऐकावे, शेअर करावे, लाईक करावे, कमेंट करावे, सबस्क्राईब करावे. माझं चॅनल बुद्धपाठ आहे. मी सावित्री ज्योतिराव फुले. मी सावित्री ज्योतिराव फुले. भोवतीची ही सारी दुःख आणि कष्ट मला आई म्हणतात, माय म्हणतात, कुणी काकू म्हणतात, माता आणि महामाताही म्हणतात. खरेच मी संपूर्णपणे आईच आहे, पण लोकांना वाटतं मला माय म्हणावं. म्हणतात लोकांना वाटतं मी त्यांची सांस्कृतिक महामाता आहे आणि ते तसं म्हणतात. कधी वाटतं या रंजल्या गांजल्या लोकांसाठी मी सर्व गरीब दुःखी यांची मुले माझीच मानली. मी या सर्वांचीच दुसरी आई आहे. सांस्कृतिक आई, त्यांना मानवी संस्कृती देणारी मी लेक एवढंच. पण तुम्हा सांगू, या सर्व मुलाच्या तोंडून माय हा शब्द ऐकला की मला माझ्यातील मातृत्व फार मोठं झाल्यासारखं वाटतं. एखाद्या खऱ्या आईला याहून अधिक काय हवं असतं. 8-9 वर्षापूर्वी शेवटी गेले. पहाडासारखा माणूस गेला. गोरगरिबांचा आधारवड गेला. एक घोंघावत वादळ शांत झालं. त्यांचं जीवनच आगीच्या जाळ्याने वेढलेलं होतं. पण शेवटी शेठजी कोणापुढं कधी नमले नाहीत. मोडलेल्या माणसांना उभे करण्याचं काम ते करीत होते आणि या कामानंच त्यांना मोठी ताकद दिली होती. यावेळी माझं काय झालं असेल आपण समजू शकता. शेठजींनी मरायच्या वेळी मला सांगितलं, सावित्री, रडायचं नाही. तू ज्योतिबाची जीवनसाथीनी आहेस. तू खूप डोळ्यामधील आसू पुसशील. खूप डोळ्यामध्ये अजूनही अश्रू आहेत आणि ते तुझ्या हातांची वाट पाहत आहेत. आपण लोकांचे केवळ अश्रूच पुसले असं नाही, तर कोणाच्याही डोळ्यात दुःखाचे अश्रूच येणार नाहीत, असा समाज निर्माण करण्यासाठी आपण झटलो आहोत. आयुष्यभर आपण दगदगत राहिलो. तू माझ्या एखाद्या खांद्याला खांदा भिडवून आजवर काम केलंस. मी सावित्री. पण आता हे सर्वच आकाश माझ्यानंतर तुला केवळ तुझ्या खांद्यावर पेलायचं आहे. हा माणुसकीचा वसा सोडू नकोस. गोरगरिबांना अनाथपण येऊ देऊ नकोस. शेठजी असं खूप बोलत होते. मी मनानं तर हंबरडाव झाले होते. पण शेठजीची प्राणज्योत मालवण्याच्या अवस्थेत होती. पण सूर्य अस्ताला जात होता आणि त्याचा सगळा प्रकाश सोहळा माझ्या प्रकाशात मिसळत होता.
मी त्यावेळी निर्धार केला, आपल्या आयुष्याची वाट ठरलेली आहे. अखेरचा श्वास सोबत आहे तोपर्यंत गोरगरिबांच्या दुःखाशी सुरू केलेला हा झगडा थांबवायचा नाही. कसं जगायचं तर हा झगडा शेटजीच्या मृत्यूनंही थांबणार नाही. असं जगायचं. हा झगडा आपल्या माणसानंही थांबणार तर नाहीच, उलट तो अधिक वेगानं भडकेल आणि जोमानं वाटचाल करेल. असं जगायचं असा निर्धारच मी केला. पुढचा भाग उद्या घेऊया, ऐकूया. जय भीम. माझं चॅनल बुद्धपाठ आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि हे सावित्री मी वाचते आहे, कसं वाचणं आहे ते कमेंटमध्ये सांगा.